दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी संघाने राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आष्टा येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेली वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम लक्षवेधी ठरली. अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय येथे झालेल्या या स्पर्धेत देशभरातील 50हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयातील 800 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मेडिकेअर फील्डमधील वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम हा प्रोजेक्ट सादर केला. या संघाला द्वितीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिकणाऱ्या ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे व स्वरूप पाल या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या संघाला 20,000 रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. राधिका ढणाल यांनी संघातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.